महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा हटवण्याचा नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर अखेर आमरण उपोषण मागे। कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा टाकण्यात आलेला तात्काळ हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी। या मागणीसाठी पालम नगरपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। मागील अनेक महिन्यांपासून पालम ते कोळवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत घनकचरा टाकत असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना व कोळवाडी येथील नागरिक व विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या कचऱ्यामुळे डुकरे, कुत्रे व वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासधूस करत आहेत व शेतात दुर्गंधी येत असल्यामुळे शेतात मजूर काम करण्यास नकार देत आहेत। नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून घनकचऱ्याची दुसरीकडे व्यवस्थापन करण्यात यावे या मागणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू होते। या निवेदनावर रावसाहेब वावळे, राजू वावळे, रमेश थिटे, संदीप हत्तीअंबिरे, रावसाहेब हनवते, माधवराव हनवते, भगवानराव हत्तीअंबिरे, हबीब चाऊस, जयप्रकाश हनवते, संजय वाबळे, अनिल हनवते, कोळवाडी येथील सरपंच विश्वंभर मेकेवाड, बाबूराव मेकवाड, शहाजी मेकेवाड, रोहिदास यंपलवाड, संभाजी मेकेवाड, चक्रधर दामोदर व शेतकरी व कोळवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते। अखेर मुख्याधिकारी नगरपंचायत पालम यांनी कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा उचलला असून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत घनकचरा डम्पिंग ग्राउंडसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करून कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा डेपो हलवण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण सोडले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रामप्रकाश मनियार, पालम, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।